नमस्कार सर्वांना. नमस्कार. आता गेले मनीष, हिने सांगितलं मला तर रस्त्यावर सांगत आहे झाले ना, मराठी फलके सगळे एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले. सगळं वातावरण काही वेगळंच वाटलं रे. आज काही विशेष दिवस आहे का रे? अरे निखिल, आज आपला मराठी राज्यभाषा दिन आहे. आपल्या मराठी भाषेचा गौरव करण्याचा, तिचा समृद्ध परंपरेचा सन्मान करण्याचा दिवस आहे. पण रोजच मराठी बोलतो ना, आज काय वेगळा दिवस? अरे कारण आजचा दिवस आपल्या भाषेची, तिच्या इतिहासाची आणि सामर्थ्याची जाणीव करून देतो. हा दिवस महान कवी श्री विष्णू व्यमन शेवाळकर म्हणजेच आपले साहित्यकार कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांच्या लेखणीतून मराठी नवतेज मिळालं, मराठीला नव चैतन्य मिळालं आहे. मातृभाषा गौरव म्हणून कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिनाचं अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला. तो म्हणजे 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. तेव्हापासून 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा दिवस हा साजरा केला जातो. खरंच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, हे वाक्य ऐकल्यावर छाती कशी मानाने अभिमानाने फुलून येते रे. बरोबर बोललास मित्रा. कारण की मराठी फक्त संवादाची भाषा नव्हे, मराठी ही आपली भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे. मराठी ही आपल्या संतांची वाणी आहे. मराठी ही आपल्या वीरांची गर्जना आहे. मराठी ही आपली आईची माया आहे. हो, संत ज्ञानेश्वर तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मराठीचा इतिहास घडला. मराठी स्वराज्याला हाक दिली आणि समाज सुधारणांचा संदेश मिळाला. बरोबर. मराठी संघर्षाची, स्वाभिमानाची आणि संस्कृतीची भाषा आहे. संत साहित्यांपासून आधुनिक काव्य, नाटक, चित्रपट, विज्ञान, लेखन क्षेत्रापर्यंत मराठी लोकांनी प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपट सृष्टी निर्माण करणारे, त्याची पाया करणारे देखील मराठीच आहे. ते म्हणजे आपले दादासाहेब फाळके. आजच्या काळात आपण इंग्रजीच्या मागे धावत असतो, पण आपल्या मातृभाषेचा अभिमान करताना थोडं लाजतो रे. हे चुकीचं आहे मित्रा. बघ, इंग्लिश, हिंदी किंवा इतर भाषा शिकण्यामध्ये काही वावगं नाही. भाषा शिकावी, पण मराठी भाषा विसरणे ही मोठी चूक आहे. ज्या भाषेने आपल्याला विचार करायला शिकवलं, स्वप्न बघायला शिकवलं, ज्या भाषेमुळे आपण घडलो, त्याचा सन्मान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य. खरंच आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतो, पण त्यांना मराठी वाचायला, लिहायला, बोलायला शिकवणं पण तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. त्यासाठी घराघरात मराठी संवाद झालाच पाहिजे. मराठी पुस्तकांचं वाचन झालंच पाहिजे. मराठी सण परंपरा ह्या आपण साजरा केल्याच पाहिजे. हे सगळं जपलं तर मराठी पुढच्या पिढ्यांपर्यंत अभिमानाने पोहोचेल आणि आपली पुढची पिढी देखील मराठीचा अभिमान करेल आणि गौरव करेल. आणि आज देखील अनेक लेखक, कवी, कलाकार आपल्या मराठीच्या माध्यमातून, आपल्या कर्तव्यातून मराठीचा झेंडा उंच ठेवत आहेत. त्यांना आपण साथ दिली पाहिजे. मराठी म्हणजे आपल्या आईचा आवाज, तिच्या अंगाई गीताची गोडी, आपल्या मातीचा सुगंध आणि आपल्या संस्कृतीचा ठेवा. बघ, मराठीतला एक गोडवा सांगू का? इंग्लिश मध्ये मदर म्हणजे आई, पण मदर हे एकदम औपचारिक शब्द आहे. पण जेव्हा आपण आई हा शब्द उच्चारतो, ऐकतो, तेव्हा आपल्या समोर एक मायेचा हात उभा राहतो, एक मायेची सावली उभी राहते. आई या शब्दाचा अर्थ म्हणजे ऊब आहे, जिव्हाळा आहे. आई म्हटलं की डोळ्यासमोर प्रेमाचा चेहरा येतो. आई म्हटलं की काळजी घेणारे हात आपल्या डोक्यावर येतात. ही मराठीच्या वाक्याची गोडवा आहे रे. हो मनीष, आजपासून आपण ठरवूया मराठीचा अभिमान बाळगू, सन्मान करू आणि प्रसार करू. चालेल, आपण एक काम करूया. मराठीचा वापर जास्तीत जास्त वाढवूया. मराठीचा वापर आपण सर्वात जास्त करूया. आपण मराठीत अभिव्यक्त होऊ. ऑफिसामध्ये, समाजामध्ये, सोशल मीडियावर, प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या मराठीला प्राधान्य देऊ. त्यासाठी आपण ना कारण की आपली मराठी ही आपली ओळख आहे, आपली ताकद आहे. मराठी म्हणजे आपला स्वाभिमान आहे, तो आपण टाकला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राने, आपल्या महाराजांनी, त्यांच्या मौलांनी आपला इतिहास घडवला आहे. मराठ्यांचा इतिहास हा आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी मराठी जपणं, मराठी भाषेचा मान राखणं हे गरज आहे. म्हणून आपण बोलतो, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय मराठी. मनीष, 2 वाक्य आपण जरा मराठी भाषेसाठी 2 गाणी का नाही, होऊन जाऊ. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ एक जात जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. थँक्यू. मनीष झाले रे तुझी शिवदर्शना ऐकली. होऊन जाऊ दे. होऊन जाऊन देता शिवदर्शना. एक शिवगण प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती